हे तीन लहान मुले बसलायत बाउंड्रीच्या आतमध्ये. त्याचं बाहेर आहे नदी आहे इकडं. तिथं आतमध्ये नका बसू. हा तिथं थांब. हा तिथं थांबा. बाहेर थांबा. तुम्ही जाऊ नका. लगेच तुमची जेवणाची व्यवस्था पण केली आपण. हा जाऊ नका. तिथेच थांबा मागा का. हा हे तिघ जण आहेत ना. तीन साईडला जा. स्ट्राइक वर जगदीश. नॉन स्ट्राइक आकाश. आणि गोलंदाज वेदांत. तीन षटकाचा सामना. टीम साईराज कोशुंबे आणि मौर्या स्पोर्ट सूर्यनगर आपण रिपोर्टिंग करायची. खोलवर टप्प्याचे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. टीम साकुर्डी संघाचे धावसंख्या झाले. फुलटॉस चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू सीमारचे बाहेर. चौकार. धावसंख्या 5. उंची जास्त. लांबी पाहावी लागेल. आणि लांबी सुद्धा जास्ती. चेंडू भिरकावून दिलाय. सीमारच्या बाहेर. षटकार. दोन चेंडू मध्ये 10 का दम दाखवलेला आहे. धावसंख्या झालेले 11. आकाश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. बॅटची काड्या घेऊन चेंडू गेला. यस. धावसंख्या झाले 12. सन्माननीय विशालजी पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर या. विशालजी पाटील. धावसंख्या झालेले 12. 3 षटकाचा सामना आहे. त्याच्यामुळे हाणामारी होणार आहेत. धावा जमा होणार आहेत. गडी सुद्धा बाद होणार आहेत. धावसंख्या झाले 12. हवे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्न चांगले परंतु चेंडू धरतीला दान होतोय. आणि त्या दरम्यान 2 धावा आणि पंच इशारा करतात नो. एकूण धावा मिळतील 3. आणि पुढचा चेंडू फ्रीट. उघडा डोळे पाहणी. पुढचा चेंडू फ्रीट. 3 धावांनी धावसंख्या झालेले 15. साईराज कोसुंबे आणि
मोरिया स्पोर्ट सूर्यानगर आपण रिपोर्टिंग करायचे. देखला फटका, चेंडू जाईल सीमार से बाहेर. बिग 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 षटकार. क्षेत्ररक्षक आहे, धावचित करण्याची संधी आली होती. एक धाव पूर्ण. धावसंख्या 16. सॉरी धावसंख्या झालेले 22. थोडस आमच्या गुणलेखाची थोडीशी मिस्टेक झाली होती, ती सुधारण्यात आलेले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा जमा केल्या आहेत. चांगली फलंदाजी जगदीश आणि आकाश याच्याकडून, विशेष करून आकाश. धावचीत करण्याची नामी संधी आले, परंतु चेंडू फेकू का नको अशा परिस्थितीमध्ये एक धाव पूर्ण. धावसंख्या झाले 23. चला जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो, 2 षटके 10 मिनिटांमध्ये संपायलाच पाहिजेत. उलटा चेंडू होता, परंतु पाहिजे तसा समाचार घेता आलेला नाही. बॅटची काढा घेऊन चेंडू जागेवर घरघरत राहिला. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली 24. आपण पाहता चालू असणार सामना, दुसऱ्या फेरीचा सामना. गावदेवी साखरोली वर्सेस जय हनुमान गावदेवी साखरोली वर्सेस साई स्पोर्ट वडाचा पाडा, या 2 संघामधील तिसऱ्या फेरीचा सामना. याच्यानंतर होणार सामना साईराज कोशुंबे वर्सेस मोरिया स्पोर्ट सूर्यानगर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि गडी बाद. पहिला गडी बाद होतोय. जगदीश गोलंदाज रोहित, फलंदाज रोहित. रोहित मागच्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
33 धावा फटकावल्या. त्या पाहूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण आता समोर संघ वेगळा आहे. डॉट बॉल, मोठा फटका मारण्याचा इरादा होता परंतु बॅटमध्ये चेंडू आलाच नाही. डॉट बॉल. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या 24. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडतोय. 2 धाव पूर्ण. धावसंख्या 26. महत्वपूर्ण झेल होता. झेल कोणाचा तर रोहित याचा. पहिल्या सामन्यामध्ये 33 धावा कुठल्या होत्या. आणि आपण नेहमी पाहताय जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा फलंदाज आक्रमक होतोय. पुन्हा संधी आणि हा आलाय चौकार. धावसंख्या झाले 15च्या सरासरीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 30. पालखने गावचे सुपुत्र रुपेश पाटील आणि तुषार पाटील या मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो दादा आपण मुख्य मंचावर येऊन अगदी सन्मानाने स्थानपन्न व्हा. गोलंदाज विवेक आणि फलंदाज जो आकाशामध्ये फटका मारतो तोच आकाश. सिटी क्रिकेटचा सुद्धा भरपूर अनुभव आहे आकाशाच्याकडे आणि त्या अनुभवाचा फायदा उठवेल का आता आकाश. एकच धाव. एका धावने धावसंख्या झालेले 1 बाद 31. विवेक उंची जास्त, क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषे बाहेर पडतोय. षटकार 6. कोशिंबे आणि मोरिया स्पोर्ट सूर्यानगर आपण या नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचंय. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 37. नवम्या स्टँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहजरित्या 2 धाव पूर्ण. धावसंख्या झालेले 39.
विवेक डॉट बॉल. एक षटकार लगावल्यानंतर कमबॅक केलेले विवेक याने. समोर फलंदाज आहे रोहित, गोलंदाज विवेक. धावसंख्या झालेले 39. वेगावर स्वार झालाय गोलंदाज विवेक. वेग वेग आणि फक्त वेग पाहायला मिळालाय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्णपणे आता बांधून ठेवलं म्हटलं असतं वावगं ठरणार नाही रोहित या फलंदाजाला. पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती, एक झेल सुटला तरी सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतो आता विवेक. असं वाटलं होतं झेल सुटल्यानंतर आक्रमक होईल, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले रोहित याला. धावचीची संधी आली होती परंतु यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करता आलेला नाही. त्या दरम्यान 2 धाव पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेले किती, धावसंख्या झाले 41. 42 धावांची आवश्यकता. शाहीराज कोशिंबे, हॅलो, शाहीराज कोशिंबे आणि मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल त्वरित टॉस बॉक्स मध्ये आपण हजर व्हायचं आहे. रुपेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते 2 संघांमध्ये नाणेफेकी होणार आहे. हॅलो, या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा दिलीप पाटील उर्फ जंबो यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचे. दिलीपजी पाटील जंबो. शाहीराज कोशिंबे आणि सूर्यानगर पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. कोण मागतो, कॉलिंग कोण करते, दाखवू नका. हा गुडबा इथेच पडला पाहिजे असा टाका. छापा असा कॉल मागितलाय कोशिंबा संघाच्या नायकाने, मात्र त्यांच्या विरुद्ध कॉल येतोय. नाणेफेकी सूर्यानगर संघाच्या संघनायकाने जिंकलेले. आपण व्यासपीठावर स्थानापन्न. 4 षटकांचा सामना असणारे 4 षटकामध्ये प्रथम गोलंदाजी कराल की फलंदाजी? गोलंदाजी. समोरच्या संघाला 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. नाणेफेकी आपण हरलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50. तुमच्यासाठी सुद्धा ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा. चला साखरोळे आपले क्षेत्ररक्षण सजवा लगेच. सलामीचे 2 बॅटर आलेले आहेत वडाचेपाडा संघाचे. 2 संघामध्ये इथे नाणेफेक झाले. टीम साईराज कोशिंबे आणि मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर. यानंतर होणारा सामना कोशिंबे वर्सेस सूर्यानगर. दोन्ही पंच सज्ज झालेले आहेत, ज्ञानदेव पाटील आणि कुलदीप थळे.
तो मुकाबले को जीतने के लिए बराबर 3 ओवर में 42 रनों का लक्ष्य सामने रखते हुए वेदांत और अश्विन, दो प्रारंभिक बल्लेबाज वड़ादापाड़ा टीम के, गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज निश्चित तौर पर आकाश है। अपने बॉलिंग मार्क के ऊपर तैयारी कर रहे हैं आकाश। बाएं हाथ के बल्लेबाज वेदांत है। नॉन स्ट्राइकर पर अश्विन, दो प्रारंभिक बल्लेबाज 42 रनों का लक्ष्य सामने रखते हुए केवल मात्र मुकाबले को जीतने के लिए 3 ओवर में 42 रन उनको बनाना है। आकाश तैयार अपने बॉलिंग मार्क पर, पावर प्ले की पहली ओवर लेकर। राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद है, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, मिड ऑफ की दिशा में गेंद निकल गई। मिड ऑफ के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते, फील करते, थ्रो करते। इस बीच वेदांत के पास समय मिला केवल मात्र 1 रन पूरा करने का। 1 रन से वेदांत ने अपना खाता खोला और अपनी टीम की ठीक स्कोरिंग शुरू की। 1 रन मगर किसी नुकसान पर। देखा जाए तो लक्ष्य है उनके सामने 42 रनों का। अब बारी है अश्विन की। अश्विन तैयार होने जा रहा है बल्लेबाजी करने के लिए आकाश के सामने। इस बीच आकाश तैयार, अच्छी गेंद, फिर एक बार ब्लॉक में डाली हुई गेंद, मिड ऑन की दिशा में गेंद को ढकेल दिया। मिड ऑन के खिलाड़ी ने गेंद को उठाया। दोनों भी बल्लेबाज के पास 1 रन की जो संभावना थी हासिल करने में सफल हुए दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज। 1 रन से योगदान आगे सरकता हुआ 2 रन मगर किसी नुकसान पर। आकाश फिर से तैयार, बाएं हाथ के बल्लेबाज वेदांत के लिए 1 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं वेदांत, 1 पर नॉन स्ट्राइकर पर खड़े हैं अश्विन। साई स्पोर्ट वडार से पड़ा टीम के 2 प्रारंभिक बल्लेबाज, 42 रनों का लक्ष्य उनके सामने। आकाश की गेंद, बहुत ही अच्छी गेंद, पूरी तरह छू के बल्लेबाज खेलने के प्रयास में। बाकी का काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया डॉट बॉल के रूप में, और गेंद वापस की अपने अन्य साथी खिलाड़ी द्वारा गेंदबाज आकाश के लिए। अच्छी गेंद थी। आकाश फिर से तैयार, फिर एक बार बहुत ही अच्छी गेंद थी। गेंद को मिडॉन की दिशा में गेंद को ढकेल दिया। मिडॉन के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों भी खिलाड़ियों ने जो 1 रन की संभावना थी आसानी के साथ हासिल की अपनी टीम के पक्ष में। केवल मात्र 3 रन मगर किसी नुकसान पर। पावर प्ले की पहली ओवर प्रगति पथ पर है, हालांकि गेंदबाज आकाश गेंदबाजी कर रहे हैं। 2 के ऊपर खेल रहे अश्विन, 1 के ऊपर खेल रहे अश्विन और वेदांत 2 के ऊपर। अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला, सीधा गेंद निकल गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए।
17 रन मगर किसी नुकसान पर। दूसरी ओर प्रगति पथ पर है। दूसरी ओर के पहले 2 गेंदों में काफी अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे वेदांत, 2 चौके लगाने में सफल हुए हैं। फिर से तैयार शैलेश, अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, वापसी करने वाली गेंद, बल्लेबाज को चकमा देने वाली गेंद, बल्लेबाज को चकाने वाली गेंद और डॉट होती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास। अच्छी गेंद डाली थी। स्थिति स्थिर है, 17 रन मगर किसी नुकसान पर। शैलेश फिर से तैयार, अच्छा स्ट्रोक, बहुत ही अच्छा स्ट्रोक, गेंद निकल गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। कुल स्थिति है 23 रन मगर किसी नुकसान पर। 42 रनों का लक्ष्य उनके सामने। दूसरी ओर प्रगति पथ पर है, यानी कि दूसरी ओर के अंतिम 2 गेंदों का खेल बाकी है, यानी कि स्पष्ट जाहिर है अंतिम 8 गेंदों के ऊपर मुकाबले को जीतने के लिए 19 रनों की जरूरत। निर्भर करेंगे दूसरी ओवर के अंतिम 2 गेंदे। अगर 2 गेंदों के ऊपर एक बड़ा दूसरा शॉट आता है तो लक्ष्य अंतिम ओवर में वडापाड़ा टीम के सामने थोड़ा सा आसान बन जाएगा। अच्छा शॉट, हवा में गेंद है, खिलाड़ी काफी दूर है, दूर है, हालांकि रोक लिया है उन्होंने मिड विकेट सीमा रेखा के अंदर। इस बीच बल्लेबाजों ने दौड़ते हुए 2 रन पूरे किए अपनी टीम के पक्ष में। क्वार्टर सेंचुरी लग चुकी है वडापाड़ा टीम की, यानी कि 25 रन मगर किसी नुकसान पर। अंतिम 7 गेंदों का खेल बाकी, 17 रनों की जरूरत। शैलेश फिर से तैयार, अच्छा शॉट है, मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद निकल गई 6 रनों के लिए। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद वडापाड़ा टीम की स्थिति है 31 रन, यानी कि अंतिम ओवर का खेल बाकी है। अंतिम ओवर में मुकाबले को जीतने के लिए शाही स्पोर्ट वडापाड़ा टीम के सामने केवल मात्र 11 रनों की जरूरत। लक्ष्य थोड़ा सा आसान बना है, लेकिन गेंदबाज किस तरह गेंदबाजी करते हैं उसके ऊपर ध्यान देना होगा। टीम मीटिंग के लिए ज्यादा समय नहीं है आपके पास गावदेवी साकरोली। टीम मीटिंग के लिए ज्यादा समय नहीं है आपके पास। अंपायर उनको समय भी ज्यादा नहीं देना। दोपहर का सत्र है, लंच का टाइम भी हो चुका है, लगभग 1:30 बजने वाले हैं थोड़ी देर में। लेकिन काफी कड़क मुकाबला चल रहा है, दोनों के बीच में काफी संघर्ष जारी है। केवल मात्र 6 गेंदों के ऊपर 11 रनों की जरूरत साई स्पोर्ट वडापाड़ा टीम के सामने। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद ठीक 31 रन 2 खिलाड़ी मगर किसी नुकसान पर। गेंदबाजी का भार संभालने के लिए तुषार के हाथ में गेंद सौंपी है। उनके टीम के कैप्टन ने भरोसा तुषार के ऊपर रखा है। अश्विन के ऊपर बड़ी जिम्मेदारी होगी, अच्छी तरह से खेल कर अपने टीम को विजयी लक्ष्य पार करना है अश्विन को, अन्यथा स्ट्राइक वेदांत को देनी होगी। लेकिन अश्विन के पास भी क्षमता है, ताकत है, धैर्य है। अच्छी गेंद है, उठा के खेला है, गेंद हवा में है, कैच की बड़ी संभावना है और काफी खराब प्रदर्शन, गलती कर बैठे। एक आसान सा कैच था, गेंद निकल गई सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए। ऐसे कैचेस आप लोग छोड़ेंगे तो निश्चित तौर पर कैच नहीं छोड़िए, मैच को छोड़ा है आपने।
35 रन मगर किसी नुकसान पर। अंतिम 5 गेंदों का खेल बाकी, केवल मात्र 7 रनों की जरूरत। काफी खराब प्रदर्शन, काफी खराब प्रदर्शन। ऐसे मौके पर ऐसे धोखे, सूरज बिल्कुल उनके नजरों के सामने। सूर्य देवता ने उनका बिल्कुल उनको बीट किया। आंखों के सामने सूर्य देवता आई और पूरी तरह इस बीच तुषार तैयार। अच्छा शॉट, फिर एक बार सेम टू सेम। इस बार गेंद निकल गई 6 रनों के लिए। दोनों के बीच में बराबरी। अंतिम 4 गेंदों का खेल बाकी, निर्णायक जीतने के लिए केवल मात्र 1 रनों की जरूरत। अगर मुकाबला जीतना है गावदेवी सागरोली को, तो निश्चित तौर पर अंतिम 4 गेंदे डॉट डालने होंगे। चेसिंग कंपलसरी है। एक देखते हुए वडादापाड़ा टीम के सामने 4 गेंदों के ऊपर 1 रन बनानी होगी मुकाबले को जीतने के लिए। तुषार फिर से तैयार। अश्विन है उनके सामने। अच्छा शॉट, मिड विकेट के दिशा में गेंद निकल गई मिड विकेट सीमा रेखा के बाहर। विजय लक्ष्य पार करने के लिए 6 रनों के लिए। तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देताना थोडेसे परिश्रम होताना आम्ही पाहतोय। तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कोणाला द्यायचं? वेदांत दावेदार आहे, मात्र वेदांतने पहिल्या षटकामध्ये 22 रन खर्च केल्या होत्या, मात्र त्याच्यावर छाप अश्विनने टाकले। 24 रन बनवल्यात फलंदाजी करताना। तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड नो डाऊट अश्विन याला जात आहे। तर प्लीज अश्विन समोर यायचंय, कारण गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये वेदांत याने 22 धावा खर्च केल्या होत्या। आता मात्र फलंदाजी करताना 23 धावा जरूर तुम्ही बनवलेल्या असतील, मात्र अश्विन याने अतिशय आकर्षक धुवाधार फलंदाजी करताना छाप पाडली वेदांवर आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याच्या नावावर लिहिला गेला अश्विनच्या। दिलीपजी जंबो सरांना विनंती असेल, रुपेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अश्विन याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करायचं आहे आणि पुढील सामन्यासाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहेत। धन्यवाद धन्यवाद अश्विन, धन्यवाद। तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप मोठ्या शुभेच्छा। यानंतर होणारा सामना साईराज कोशिंबे वर्सेस मोर्या स्पोर्ट सूर्यानगर संघ